Hello students, how are you all? I hope you are fit and fine at your home. Dear students, today I am going to discuss a very important issue, that is question tag. Dear students, you are appearing for PAT exam regularly. आपण प्रत्येक वेळेला पॅट एक्झाम ही देत आहोत आणि पॅटच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन हे ग्रामरवर विचारले जातात आणि त्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजेच क्वेश्चन टॅग वरती. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन टॅग हे काय आहे, कशासाठी वापरला जातो? जर तुम्ही 6वीला असाल, 7वीला असाल, 8वीला असाल, 9वीला किंवा 10वीला तर तुम्हाला क्वेश्चन टॅग हे आलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग करू शकतो. सर्वात अगोदर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की क्वेश्चन टॅग का वापरला जातो, कशासाठी क्वेश्चन टॅग हा वापरला जातो. व्हाय डू वी यूज क्वेश्चन टॅग? तर सगळ्यात महत्वाचा आहे क्वेश्चन टॅग. जेव्हा आपण बोलत असतो, बोलताना पुढच्याची सहमती मिळवण्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो. सहमती ही नकारार्थी सुद्धा असू शकते. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करतो, बोलत असताना फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये काही बोलत असताना आपण वाक्याच्या शेवटी हो का नाही असं विचारतो. हो का नाही म्हणजे याच्यामध्ये अपेक्षित काय आहे की जो ऐकणारा आहे आपल्या पुढचा तो एक तरी हो बोलावं किंवा नाही बोलावं, हो का नाही. तसंच आता पहा, मी पण सहजरित्या बोललो हो का नाही, हो का नाही म्हणजेच हो किंवा नाही. तर इथे आपण सहमती मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, हो का नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा आपण इथे अग्रीमेंट, इफ द लिसनर इज अग्री टू अवर स्टेटमेंट ऑर नॉट, हे पाहण्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा वापर हा करत असतो. मग हा क्वेश्चन टॅग, समजा वाक्य हे निगेटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल, किंवा वाक्य हे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करावं लागेल. खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला इथे क्वेश्चन टॅग करायचा असेल तर वाक्याचा काळ कोणता आहे हे समजणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की वाक्य रूपांतरित करत असताना वाक्याचा काळ कोणता आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या काळानुरूप आपण वाक्यामध्ये बदल करत असतो. पहा, एक्झाम्पल देतोय. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्याचा आपण आता क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करायचा आहे ते पाहायचं आहे. पण त्या अगोदर जर तुम्हाला इंग्रजी ग्रामर शिकायचं आहे, स्पोकन इंग्लिशचा क्लास लावायचा आहे किंवा मग शिकायचं आहे तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. इथे खूपच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, स्पोकन इंग्लिश, स्पोकन मराठी आणि इतर SSC बोर्डचे विषय शिकवले जातात. तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. चला मग आता ह्या वाक्याचा आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन टॅग करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, ही इज स्पीकिंग इंग्लिश. मी तुम्हाला सांगितलं की वाक्य रूपांतरित करताना त्याचा काळ कोणता आहे हे पाहायचा आहे. इज स्पीकिंग म्हणजेच वाक्य हे काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस. आता ह्याच्या अनुरूपच आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचा आहे. पहा, सहमती दर्शवायची असेल किंवा नसेल तर वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे तर याला आपण निगेटिव्ह करायचं आहे. पहा, ही इज स्पीकिंग इंग्लिश, त्याच्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. आता पहा, आणि क्वेश्चन टॅग देत असताना क्रियापदाचं किंवा ऑक्झिलरी व्हर्बचं, हेल्पिंग व्हर्बचं NTचं रूप वापरायचं आहे. ओके, पहा, फॉर एक्झाम्पल इजंट ही, आणि मग आपल्याला क्वेश्चन मार्क ठेवायचा आहे. ठीक आहे, इज ला नॉट लावून त्याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आपल्याला, शॉर्ट फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यानंतर ही जसंच्या जसं आपल्याला तिथे वापरायचं आहे. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतोय. सेकंड एक्झाम्पल, मदर कुक्स व्हेजिटेबल्स. आता पहा, हे वाक्य क्वेश्चन टॅग करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, टेन्स बघायचा आहे. मदर कुक्स
कुक्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्यानुसार आपल्याला मग काय करावं लागेल, टॅग करावं लागेल. आता इथे हेल्पिंग वर्ब आहे का या वाक्यामध्ये? जर हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला काळानुरूप टू बीचे क्रियापद वापरायचे आहेत. टू बीचे क्रियापद कोणते आहेत? डू, डज आणि डीड. ओके, तर ह्याचं काय होईल पहा. मदर कुक्स व्हेजिटेबल्स. आता आपल्याला काय द्यायचं आहे? कॉमा. आता कुक्स आहे तर आपण काय घेणार? डज. आणि वाक्य हे पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला निगेटिव्ह करायचं, डझंट. कोण शिजवत आहे? मदर हे काय आहे? फिमेल आहे, फेमिनाईन. तर त्याच्यासाठी आपण काय घेणार? शी. आणि ऍट द एंड क्वेश्चन मार्क. सी, मदर कुक्स व्हेजिटेबल्स, डझंट शी? ओके, तर अशा प्रकारे आपण शॉर्ट फॉर्म वापरून अशा प्रकारे आपण हेल्पिंग वर्बला NT हा फॉर्म लावून काय करू शकतो? क्वेश्चन टॅग करू शकतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. जर तुम्हाला गायडन्सची आवश्यकता असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.